पुणे विधान परिषद निवडणूकही बिनविरोध होणार आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी माघार घेतली आहे। वळसे पाटील पवारांच्या भेटीनंतर या घडामोडी घडायला सुरुवात झाली होती। त्यानंतर भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी देखील अर्ज मागे घेतला। त्यामुळे आता पुण्यातून विक्रम काकडे बिनविरोध निवडून येणार आहेत। बिनविरोध झालेला श्रेय मी महायुतीचे तिन्ही नेत्यांना देणार। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपण सुनेत्रा वहिनी साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब तिघांनाही देणार। त्यांनाही देणार ना, आता त्यांनी माघार घेतली म्हणून त्यांनाही श्रेय 100%। आमच्या सर्वांचे सर्वोच्च नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा निरोप आला। सन्माननीय आमदार राहुलदादांना त्यांनी फोन करून सांगितलं की आपल्या सगळ्यांना महायुतीचा धर्म पाळावा लागेल आणि त्या संदर्भात राहुलदादांनी माझ्याशी संपर्क केला आणि आम्ही आता निवडणूक कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज पाठीमागे घेतलेला आहे। मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, सुनेत्रा पवारांचा काही फोन आलेला आहे अशी माहिती आहे। राज्याचे मुख्यमंत्र्यांची आम्ही भेट घेतली। माझ्याबरोबर राहुलदादा कुल आमदार हे पण होते आणि सन्माननीय राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचंसुद्धा आज सकाळी माझ्याबरोबर बोलणं झालं आणि त्या ठिकाणी आमच्या सर्वच महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांचा सन्मान ठेवून आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय मी घेतलेला आहे। पक्षातून काही तुम्हाला नाही, प्रामाणिक कार्यकर्त्याला आश्वासनाची आवश्यकता लागत नाही। पार्टीचा आदेश, सर्वोच्च नेत्यांचा आदेश हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे। पार्टीच्या अगोदर तुम्ही